नमस्कार मित्रांनो, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात, मस्त आहात आणि आनंदी आहात. आणि पुन्हा एकदा एक मी नवीन विचारांचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि नक्कीच तो तुमच्यासाठी प्रेरणादायी आहेच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आज आपला विषय असा आहे, मोठी स्वप्न पहा आणि नवतेचा स्वीकार करा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये यशाचे रहस्यसाठी 2 वाक्य मी तुम्हाला सांगते. मोठी स्वप्न पहा, नवीनतेचा स्वीकार करा आणि दीर्घकालीन ध्येय ठेवा. अपयशाला कधीच घाबरू नका आणि योग्य लोकांबरोबर काम करा. हे सर्व गुण अंगीकारले तर यश ही केवळ शक्यता राहत नाही. तर ह्यासाठी माझ्या वाचनात आलेलं जे आहे ते मी तुम्हाला आत्ता पुढे सांगणार आहे. तर आज प्रामुख्याने मी आपले सगळ्यांचेच लोकप्रिय आणि खूप मोठे यशस्वी, भारताचेच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी सरांचं मी नाव घेऊ इच्छित आहे. आणि जे मला वाचनामध्ये त्यांच्याबद्दल आलेलं आहे, म्हणजे मला ज्या गोष्टी आवडल्या त्या तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर मित्रांनो, मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील यशस्वी उद्योगपतींपैकी एक मानले जातात. ओके, तर त्यांचा प्रवासाचा विचार केला तर त्यात केवळ संपत्ती निर्माण करण्याची क्षमता नाही, तर यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी, दूरदृष्टी, बदल स्वीकारण्याची तयारी आणि सतत नवीन संधी शोधण्याची वृत्तीही दिसून येते. यशाविषयी त्यांचे विचार सरळ पण अत्यंत प्रभावी आहेत. त्यांच्या मते यश मिळवण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे ध्येय मोठे असले पाहिजे. ते नेहमी सांगतात की लहान ध्येय ठेवले तर मिळालेले यशही लहान राहते, परंतु ध्येय विशाल असेल तर त्याच्या दिशेने केलेला प्रवास आपोआपच माणसाला मोठे घडवितो. मोठी स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करण्याची ताकद असणे मात्र खूप आवश्यक आहे, असं ते वारंवार अधोरेखित करतात. आणि ते नेहमीच सांगतात की नवकल्पनांचे महत्त्व समजून घ्या. त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्यांचा ठाम विश्वास आहे की जुन्या पद्धतींवर अवलंबून राहून एखादा उद्योग किंवा माणूसही फार काळ यशस्वी राहू शकत नाही. बदलत्या काळाशी जुळवून घेत नव्या संधींचा लाभ घेणारा खरा विजेता ठरतो. ओके, त्याचप्रमाणे मित्रांनो, अंबानी यांच्या विचारातना एक वेगळाच पैलू म्हणजे तो असा आहे, दीर्घकालीन दृष्टिकोन हा त्यांच्या विचारांमध्ये प्रामुख्याने झळकत असतो. ते त्यांचं असं अजून एक म्हणणं आहे की झटपट यश मिळवण्यापेक्षा सातत्यपूर्ण वाढ साधणे महत्त्वाचे आहे. ओके, आणि एखाद्या निर्णयाचा तात्काळ फायदा होणार नसेल तरी भविष्यात तो किती उपयुक्त ठरणार आहे हे ओळखण्याची क्षमता माणसामध्ये असावी, असं त्यांचं मत आहे. यशासाठी मेहनतीबरोबरच शिस्त आणि धैर्य ह्यांना ते अत्यंत महत्त्व देतात. मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करताना अडथळे येणारच, पण त्यांचा सामना करून पुढे जाणे ही खरी परीक्षा असते. अपयश आल्यावर निराश न होता त्यातून शिकून आणखी ताकदीने प्रयत्न करणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे, असं ते मानतात. ओके, आणि तसेच त्यांच्या विचारांमध्ये माणसाला एकट्याने यश मिळत नाही ह्यावर भर दिलेला आढळतो, तर टीमवर्क, योग्य लोकांची निवड आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे ह्यामुळेच मोठी स्वप्न पूर्ण होतात, असं ते सांगतात. तर आय होप की मला असं वाटतंय की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन चांगल्या विचारांच्या व्हिडिओमध्ये.
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत कायम असू द्या. धन्यवाद.